नमस्कार, मी डॉक्टर सोमनाथ लोखंडे. तुम्ही पाहतात आपला आयुर्वेद कल्लेश्वर आयुर्वेद. या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला माहिती देत असतो विविध आजारांची आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचारांची. आजचा महत्त्वाचा विषय आहे सुवर्णप्राशन संस्कार विधीविषयीचा. सुवर्णप्राशन संस्कार म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, तो काय करावा, कसा करावा, कधी करावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे या भागात पाहूयात. सुवर्णप्राशन म्हणजे नक्की काय? सुवर्णप्राशन हा एक पारंपरिक आयुर्वेदिक संस्कार आहे ज्यात बालकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर सुवर्ण म्हणजे शुद्ध सोनं आणि काही आयुर्वेदिक जडीबुटी औषधांचं मिश्रण दिलं जातं. त्यामध्ये सामान्यतः शुद्ध सुवर्णाचे भस्म, मध, तूप आणि काही विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचा समावेश असतो. शास्त्रीय आधाराचा विचार करता आयुर्वेदामध्ये प्राचीनतम संहितेपैकी एक काश्यप संहिता या ग्रंथामध्ये सुवर्णप्राशन संस्काराचे सविस्तर वर्णन आहे. काश्यप संहितेमध्ये सुवर्णप्राशनाबाबत असं वर्णन आहे की सुवर्णप्राशनम बुद्धी मेधा अग्नि बलवर्धनम आयुष्यम मंगलम पुण्यम विश्वम वर्ण ग्रहापहम. याचा अर्थ असा आहे की सुवर्णप्राशन हे बुद्धिवर्धक आहे, पाचनशक्ती सुधारते, आयुष्यवर्धन करते, बलवर्धन करते, तेज वर्ण रंग उजळवते आणि ग्रहबाधा दूर करण्यास उपयोगी आहे. सुवर्णप्राशन संस्कार कधी करावे, सुवर्णप्राशन संस्कार कोणत्या दिवशी करता येतो याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. सुवर्णप्राशन कोणत्याही दिवशी करता येते, पण पुष्य नक्षत्र असलेला दिवस हा त्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. सुवर्णप्राशनाचे फायदे काय आहेत ते आपण पाहूया. सुवर्णप्राशनाने मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते, ह्यामुळे स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती, एकाग्रता वाढते. सुवर्णप्राशन हे एक असे औषध आहे ज्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते, त्यामुळे सातत्याने होणारे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारापासून संरक्षण मिळते. सुवर्णप्राशन बालकाच्या पाचन संस्थेला बळकट करते, भूक वाढवते. सुवर्णप्राशन नियमित पद्धतीने दिले असता शरीराच्या वाढीला आणि मानसिक संतुलनाला मदत करते. सुवर्णप्राशन हे औषध त्वचा उजवळ करते, स्वर मधुर बनवण्यास मदत करत असते. निष्कर्ष एकंदरीत पाहता सुवर्णप्राशन हा केवळ औषधोपचार नाही, तर तो एक दिव्य संस्कार आहे. आयुर्वेदानुसार हे बालकाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी एक अमूल्य देणगी आहे. योग्य मार्गदर्शनाखाली आणि नियमित पद्धतीने देण्यात येणारे कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्स बालकाच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी असते. कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्स हे प्राचीन ज्ञानाचे आधुनिक रूप आहे. हे औषध बालकाच्या आरोग्याची शाश्वत गुंतवणूक मानले जाऊ शकते. नियमित आणि योग्य पद्धतीने दिल्यास बालक सशक्त होतो, बुद्धिमान होतो आणि निरोगी वाढतो. आधुनिक काळातले बदलते पर्यावरण, संक्रमणाचा धोका पाहता तसेच तणावपूर्ण जीवनशैली लक्षात घेता सुवर्णप्राशन हा एक सशक्त नैसर्गिक संरक्षण कवच आहे. तुमच्या बाळाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्स ही एक सुवर्ण संधी आहे. कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्स यामधील घटक द्रव्य काय आहेत ते आपण पाहूयात. कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्समध्ये वचा, ब्राह्मी, शंखपुष्पी, कुष्ठ, ज्योतिष्मती, अश्वगंधा, जटामासी, गाईचं शुद्ध घृत म्हणजे तूप, सुवर्णभस्म यासारखे औषधे आहेत. हे ड्रॉप्स वरील औषधांनी सिद्ध केलेले आहेत आणि हे सुयोग्य पद्धतीने आयुर्वेदिक वैद्यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेलं आहे. आता हे कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्स देण्याची पद्धत काय आहे ते पाहूयात. सकाळी उपाशीपोटी हे सुवर्णप्राशन द्यायचं असतं. हे ड्रॉप्स दिल्याच्या नंतर एक 30 मिनटं काहीही खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी द्यायचं नाही. मुलगी असो अथवा मुलगा असो, दोघांनीही हे जे ड्रॉप्स आहेत ते एकाच मात्रेत द्यायचे आहेत. कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्स हे नवजात बालकापासून ते वय वर्ष 16पर्यंत देणे सर्वोत्तम मानलं जातं. कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्सचा कोणताही दुष्परिणाम नाही. कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्स हे आयुर्वेद शास्त्रात गोघृतामध्ये म्हणजे गाईच्या तुपामध्ये सिद्ध औषधी ड्रॉप्स आहेत. हे सिद्ध औषधी ड्रॉप्स काचेच्या बाटलीमध्ये येतात. जर हे औषधी ड्रॉप वातावरणाने गोठले किंवा घट्ट झाले, थंड वातावरणामध्ये गोठलं, घट्ट झालं, तर ही त्या बाटली, तर औषधाची बाटली आहे ती गरम पाण्यात धरायची आणि ते ड्रॉप्स विरघळल्यानंतर त्या ड्रॉप्सचं जे प्रमाणानुसार योग्य औषधाच्या मात्रानुसार बाळाला द्यायचं आहे. आता कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्सची मात्रा काय आहे, त्याचा डोस काय, त्याचं प्रमाण काय ते पाहूयात. बालकाच्या एकंदरीत शारीरिक आणि मानसिक दृढ विकासासाठी पुष्य नक्षत्राच्या दिवशी कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्स द्याव्याची मात्रा काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. 6 महिन्याच्या आतील बालक असेल तर त्याला 1 ड्रॉप द्यावा. 6 महिन्यानंतर ते 24 महिन्यापर्यंतच्या बालकाला 2 ड्रॉप द्यायचे आहेत. 2 वर्षानंतर ते 5 वर्षापर्यंतच्या बालकाला 4 ड्रॉप्स द्यायचे आहेत. 5 वर्षानंतर ते 10 वर्षापर्यंतच्या बालकाला 6 ड्रॉप्स आणि 10 वर्षानंतर ते 16 वर्षापर्यंतच्या बालकाला 8 ड्रॉप्स द्यायचे आहेत. आता हे सुवर्णप्राशन प्रतिदिवशी पण देता येतं, तर त्याविषयी पाहूयात.
प्रतिदिन कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्स कोणाला आणि किती मात्रेत द्यायचे आहेत याच्याविषयीचं मी तुम्हाला कारणं सांगतो, मी त्याचा मात्रा सांगतो. जे बालक आहे ना, जन्माच्या वेळी कमजोर होतो, थोडंसं वजन त्याचं कमी होतं, जे बालक पाहताक्षणी अशक्त वाटते, जे सतत आजारी पडते, ज्या बालकाची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे, जो मतिमंद आहे, ज्याचा विकास म्हणजे वाढ हे नियमित स्वरूपामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये नाही झालेली आहे, ज्याची आकलन क्षमता कमी आहे, अशा बालकाला दररोज प्रतिदिन सुवर्णप्राशन ड्रॉप्स द्यायचे असतात. त्याचं प्रमाण काय आहे ते आपण पुढील पद्धतीने पाहूया. पहिल्या दिवसापासून ते 5 वर्षापर्यंतच्या बालकाला दररोज तुम्ही 1 ड्रॉप देऊ शकता. 5 वर्षानंतर ते पुढच्या 10 वर्षापर्यंतच्या बालकाला 2 ड्रॉप्स, 10 वर्षानंतर ते 16 वर्षापर्यंतच्या बालकाला 3 ड्रॉप्स देऊ शकता. तर ही होती संपूर्ण माहिती सुवर्णप्राशन संस्काराची. आज बाजारामध्ये विविध प्रकारचे लिक्विड स्वरूपामध्ये सुवर्णप्राशन ड्रॉप्स आढळतात, परंतु या सर्वांपेक्षा ऑथेंटिक आणि परिपूर्णपणे शास्त्राला आधारित गाईच्या तुपापासून बनवण्यात आलेलं सुवर्णप्राशन आज तरी फक्त कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्स आहे. तरी आपण बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप्स वापरा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने त्याचा उपयोग करत राहा. बाळाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला उत्तम ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कल्लेश्वर सुवर्णप्राशन ड्रॉप हे सर्व लीडिंग आयुर्वेदिक शॉप्समध्ये उपलब्ध आहे. जर आपल्या जवळच्या आयुर्वेदिक शॉपमध्ये हे औषधी ड्रॉप्स नाही मिळाले तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. रजा घेतो. धन्यवाद.